4 महिन्यानंतर कांदा दरात होणार मोठा बदल, तर पुढील आठवड्यात सुरू होणार कांद्याची हमी भावानं खरेदी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दराने जवळपास पार केला 2000 रुपयांचा टप्पा, तर कांद्याच्या आवकेमध्ये काही बाजार समित्यांमध्ये सध्याला घट दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे देखील कांद्याचं विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्या ठिकाणी कांद्याची आवक ही कमी झालेली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल आणि पुण्याचा काही भाग असेल, तर या भागामध्ये बाजार नसल्यामुळं कांद्याची जी काय साठवण आहे ती आता शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या परिस्थितीला आपण जर का पाहिलं तर 70 ते 75% उन्हाळ कांद्याची काढणी ही आता पूर्ण झालेली आहे. परंतु बाजार कमी असल्यामुळे शेतकरी हा जो काय कांदा आहे तो सध्याला बाजारात आणताना दिसत नाही. आणि अशातच केंद्र सरकारच्या वतीनं नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जवळपास 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही पुढच्या आठवड्यापासून सुरू करण्याचा जो काही निर्धार आहे तो त्या ठिकाणी केला आणि याची टेंडरिंगची प्रोसेससुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बाजारामध्ये नक्की काय बाजारभाव या टायमाला असतील आणि स्थानिक बाजारामध्ये नेमका काय बाजारभावामध्ये बदल होऊ शकतो याविषयीचं सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते कांद्याची मागणी असेल, कांद्याचा पुरवठा, याशिवाय कांद्याचं लागवड क्षेत्र आणि कांद्याचं होणारं उत्पादन, निर्यात या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या जर का आपण राज्यातील कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर पिंपळगाव बसवंत असेल, याशिवाय लासलगाव, चांदवड, कळवण, संगमनेर कांदा मार्केट, आळेफाटा, ओतूर, संगमनेर यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 1100 ते 1300 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय. तो सर्वाधिक दर जो काय मिळतोय तो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये जवळपास 2100 रुपये हा सर्वाधिक दर त्या ठिकाणी मिळतोय. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये जशी जशी वाढ होताना त्या ठिकाणी दिसत आहे, त्या पद्धतीची जी काय आवक आहे ती मार्केटमध्ये अजून होताना त्या ठिकाणी दिसत नाही. कारण की पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल किंवा सोलापूर असेल या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याची जी काय आवक आहे ती जवळपास 30 ते 32,000 क्विंटलच्या मध्ये त्या ठिकाणी आहे. दुसरीकडं आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या बाजारभावाला थोडा आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून कांद्याची जी काय खरेदी आहे ती आता सुरू करण्याचा विचार हा केंद्राच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जवळपास याची टेंडरिंगची प्रोसेस जी काय आहे ती आता त्या ठिकाणी 4 तारखेपर्यंत कंप्लीट होणार असून जवळपास 6 ते 7 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी अधिकृत जी काय कंपन्यांची निवड आहे आणि त्यानंतर कांदा खरेदी आहे ही आता अनुक्रमे त्या ठिकाणी होणार आहे. आणि याचमुळं शेतकऱ्यांमध्ये थोडं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झाले. तरी देखील जे काय कांद्याचे दर आहेत ते नाफेड आणि एनसीएफच्या खरेदीसाठी काय असणार आहेत याबाबत अधिकृतपणे कुठलीही त्या ठिकाणी घोषणा ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा हा नाफेड आणि एनसीएफला विक्री जर करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी याची नोंदणी ही त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर मार्चच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसानं कांद्याचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालंय आणि यामुळं जो काय ओला कांदा आहे तो शेतकऱ्याला तसा शेतामध्ये त्या ठिकाणी सोडून द्यावा लागलेला आहे. आणि जो काय विक्रीलायक कांदा होता तो शेतकऱ्याने तात्काळ विकला, परंतु त्याला जो काय बाजारभाव आहे तो त्या ठिकाणी कमी मिळाला. दुसरीकडे आखाती देशांमधून देखील जी काही कांद्याला मागणी आहे ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे. भारताच्या उन्हाळ कांद्याला मागणी वाढलेलीच असते, कारण की हा जो काय कांदा आहे याची टिकाऊ क्षमता जास्त असते आणि हा चवीलाही त्या ठिकाणी चांगला असतो, म्हणून या कांद्याला दरवर्षी त्या ठिकाणी आखातातून मागणी असते. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवडी जी काय आहे ती त्या ठिकाणी जास्त होती, परंतु अवकाळीमुळं या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळं कांद्याचं जे काय उत्पादन आहे ते घटण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणि याचा जो काय फायदा आहे तो त्या ठिकाणी आवकेवरती आणि दरावरती हा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांना जवळपास त्या ठिकाणी 15 ते 16 रुपयाच्या आसपास जून महिन्यामध्ये बाजारभाव मिळू शकतात असं अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा असेल आणि जर का तुम्ही विक्रीच्या तयारीत जर असाल तर टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री जर का केली आणि रोजच्या बाजारभावावरून कांद्याची विक्री जर का तुम्ही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा आणि नफा त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो.